अनंत कोटी ब्रह्मांड नायक आराध्य देव श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी जगत जननी जगत मान्य कैवल्य चक्रवर्ती समाधीचे राजे ज्ञानोबाराय यांचा हरिपाठातील 18व्या क्रमांकाचा अभंग असून या प्रस्तुत अभंगामधून ज्ञानोबाराय वास्तविक आनंदाचा उपाय लोकांना सांगतात। विठ्ठल हरी म्हणा मुखाने हरी म्हणा असा ज्ञानोबारायने सुंदर उपदेश याचे यावत मनुष्य मात्रांना केला। ज्ञानोबारायने आपल्या अवतार कार्यामध्ये अनेक ग्रंथांची निर्मिती केली। त्यामध्ये ज्ञानेश्वरी आहे, त्यामध्ये चांगदेव 65 आहे, त्यामध्येच अमृतानुभव आहे, त्यामध्ये अभंग गाथा आहे आणि त्यामध्येच हरिपाठ हा एक ग्रंथ आहे। गवळणी आहेत। वेगवेगळे अभंग आणि वेगवेगळ्या ग्रंथांची निर्मिती ज्ञानोबारायने केली। परंतु अनेक ग्रंथांची जरी निर्मिती केलेली असली तरी प्रत्येक ग्रंथाचा अधिकारी हा वेगळा आहे। चांगदेव 65चा अधिकारी हा एक योगी आहे। कारण चांगदेव महाराज या चांगदेव महाराजांना अहंकार झाला। चांगदेव महाराजांचं सामर्थ्य साधारण नव्हतं। 1400 वर्ष आयुष्य आणि 1400 वर्षाची तपश्चर्या ज्यांना अवगत, वेद शास्त्र पुराण ज्यांचे मुखोद्गत असे असणारे चांगदेव महाराज समाधीला बसायचे आणि समाधीला बसल्यानंतर लोक मेलेली माणसं अर्थात मड आणून त्यांच्या समोर टाकायची। ज्या वेळेला ते समाधीतून जागे व्हायचे, डोळे उघडायचे, त्यावेळेला त्यांच्या डोळ्यातून कृपादृष्टी निघायची आणि मेलेली मड उठून घरी जायची। हे सामर्थ्य चांगदेव महाराजांचं। चांगदेव महाराज डोळे झाकून बसलेले आहेत, समोर काही प्रेत पडलेले आहेत। मुक्ताबाई, ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपान काका हे पैठणहून चाललेले आहेत आळंदीच्या दिशेने। पाहिलं, मुक्ताबाईने विचारलं तिथल्या एका गृहस्थाला, का हो हे असे मेलेली मड का म्हणून टाकले? चांगला वास सुटला, फुगायला लागले, हे कशासाठी? त्यावेळेला लोकांनी सांगितलं, साधारण महाराज नाहीत ते, नसतं त्यांच्या दाढीवरून कपड्यावर नका जाऊ, दाढी काय कोणी वाढवतो, सामर्थ्य आहे सामर्थ्य। त्यांनी डोळे उघडले की मेलेली माणसं जिवंत होऊन निघून जातात। मुक्ताबाई वय वर्ष 5 होत। लहानशा मुक्ताबाई म्हणतात, मेलेल्याला म्हणजे त्या चांगदेवाला म्हटले, मेलेली माणसं उठवण्याकरता तपश्चर्या करावं लागते, म्हणजे घासावी लागते, सहजासहजी उठवता येत नाहीत, तप कमी मेल्याचं। मुक्ताबाईंची भाषा ही आहे। आपल्याला तो बोलण्याचा अधिकार नाही, पण मुक्ताबाई तापट होत। समोरचा व्यक्ती पाहतोय आणि हसू लागला। मुक्ताबाई, उगाच लहानमुखी मोठा घास नका घेऊ, तुमचं वय काय, तुम्ही बोलताय काय? मुक्ताबाईंनी त्या ठिकाणी मेलेल्या कुत्र्याचं एक पायाचं हाड होतं, एवढं हाड, त्या हाड घेतलं आणि ते मेलेली माणसं पडली होती त्यांच्या अंगावरून फिरवून टाकलं। फिरवून टाकल्यानंतर ती मेलेली माणसं उठून बसली, यात नवल नाही, तिकडं ते कुत्र्याचं हाड पडलं, त्या हाडाचा सापळा तयार झाला, त्या सापळ्याला अंगावरून कवर आला, कवर म्हणजे चरमी, आणि त्याच्यामध्ये जीव निर्माण झाला आणि ते कुत्र भुकत निघून गेलं। काही वर्षानंतर दिवसानंतर चांगदेव महाराज नेत्र उघडतात आणि पाहतात एक बी गिरायक नाही। गिरायक कुठं गेलं? शिष्य मंडळींनी जय जयकार करून सांगितलं, कोणी 5 वर्षाची लहानशी मुक्ता आली। मुक्ताबाई कोण होत? ते नेत्र लावलेले आहेत आणि आत्मदृष्टीनं पाहिलेलं आहे। लक्षात आलं, तिन्ही देव जैसे परब्रह्मीची ठसे, जगी सूर्य जैसे प्रकाशले, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णू
विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर। ब्रह्मा सोपान तो झाला भक्ता आनंद वर्तला। आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी। मीच दुर्भाग्य संत माझ्या दारात आले आणि मी त्यांचं दर्शन न घेता देवाच्या स्मरणामध्ये बसलोय। आणि पुराण वाक्य आहे, देव सारावे परते। देवाला बाजूला सारावं जर संत आले तर, संत आणि देव अशी दोन भूमिका घेतली तर कुणाचा स्वीकार करावा असं जर सांगितलं तर शास्त्र सांगते देवाला बाजूला सारा आणि संतांना शरण जा। देव माझ्या दारात आहे, मी नाही पोचू शकतो। आत्मग्लानी झाली आणि त्यांना भेटण्याकरता पत्र लिहू लागले, पण पत्रात लिहायचं काय? आदरणीय लिहावं तर अहंकार आडवा येऊ लागला। 1400 वर्ष तपश्चर्या केली, जरी देवा अवतारी असले तरी बारकी बारकेच आहेत, त्यांना कुठं आदरणीय मी लिहायचं? आणि मी जर आदरणीय लिहिलं तर माझे चेले काय म्हणतील? चेले म्हणजे शिष्य। महाराजांपेक्षा कोणीतरी महाराज मोठा दिसतोय, प्रत्येक शिष्याला वाटतं आपले महाराज म्हणजेच लय मोठे, वाटत नाही? प्रत्येक पत्नीला वाटतं माझाच नवरा जणू काय लय शहाणा। ती मस्त घरात म्हणते तुम्हाला काही कळत नाही, तो भाग वेगळा, पण जगामध्ये तसंच मानते माझाच पती लय शहाणा आहे। हे जसं तसं आपले शिष्य आपल्याला मोठं मानतात आणि आपण आदरणीय लिहिलं कसं काय चालेल? आदरणीय नाही लिहायचं, मग चिरंजीव लिहायचं, पण चिरंजीव लिहायचं कसं? अधिकाराने मोठे आहेत, काहीच लिहिता आलं नाही, कोरा कागद पाठवलेला आहे। शिष्य म्हणतात महाराज एवढं आळंदीला जायचं, कोरा कागद घेऊन एवढ्यासाठी एवढं लांब जायचं, आम्हाला किमान 8 ते 10 दिवस लागतील चालत चालत जायला। चांगदेव महाराज म्हटले 8 ते 10 दिवस कशाला रे, 5 तासात तुम्हाला पोहोचवतो। चांगदेव महाराजांनी योग सामर्थ्य त्यांना प्राप्त करून दिलं, 5 तासामध्ये आळंदीला पोहोचलेले आहेत। ज्ञानोबराय पाहतात, मुक्ताबाईने हातामध्ये कागद घेतला आणि वृत्तीनाथांनी पाहिला, सोपान काकांनी पाहिला। त्यावेळेला मुक्ताबाई म्हणतात, सांगा 1400 वर्ष तपश्चर्या करतोय पण कोराच राहिला। सोपान काका म्हटले कोरा आहे म्हणून त्याच्यावर काहीतरी लिहिता येईल, गिचमिडी काळ असल्यावर नाही काय लिहिता येत आणि लिहिलं तर कळत नाही। निवृत्तीनाथांनी ज्ञानोबरायांना आज्ञा केली आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्या कोऱ्या कागदावर 65 ओव्या लिहिल्या, त्याला म्हणायचं चांगदेव 65। ज्ञानोबरायांनी त्यांच्या हातामध्ये दिला आणि ते शिष्य म्हटले माऊली तिकडून आम्ही आमच्या गुरूंच्या सामर्थ्याने 5 तासात इथं आलो, आता आम्हाला चालत जायचं म्हणलं की परत 8-10 दिवस लागतील, तुमच्याकडे काय असलं सामर्थ्य तर पाठवा आम्हाला 5 दिवसात। माऊली म्हटले डोळे झाका, माऊली म्हटले डोळे झाका। त्यांनी डोळे झाकतात की नाही तोपर्यंत चांगदेव महाराज म्हणले डोळे का झाकलेत, उघडा की। कळलं? अरे बाबांनो तुम्ही गेलेच नाहीत का माऊलीकडे अजून? ज्ञानेश्वर महाराज डोळे उघडले, चकित झाले, म्हणे तुमच्या पुढचे आहेत माऊली। झालेली हकीकत सांगितली, चांगदेव महाराज शरण आले, भिंत चालवली वगैरे, तो कथाभाग आहे। तात्पर्य चांगदेव 65चा अधिकारी हा योगे, तुम्ही आम्ही नाही। अमृत अनुभव याचा अधिकारी योगे, ध्यान योगे, अष्टांग योगाची ज्यांनी साधना केली त्याला तो अमृत अनुभव कळतो। हे ग्रंथ आम्ही शिकले बरं का, ज्यांना शिकायचं त्यांनी येऊ शकता। दर रविवारी दुपारी 2 ते 4 या वेळेमध्ये चांगदेव 65 चालते, पण नाही येऊन उपयोग, राहू द्या, आपला हरिपाठच ऐकत जा, काही कळणारच नाही। अमृत अनुभव ग्रंथ निर्माण केला, याचाही अधिकारी वेगळा आहे, परंतु हरिपाठ हा ग्रंथ जो लिहिला तो सर्वसामान्य संसारिक लोकांकरता ज्ञानोबरायांनी निर्मिती केली। सर्वसामान्य लोकांनाही कळावा आणि सर्वसामान्य लोकांनाही त्या ग्रंथाप्रमाणे आचरण करता यावं याच्या करता ज्ञानोबरायांनी हरिपाठाची निर्मिती केली। या हरिपाठामध्ये एकूण 27 अभंग आहेत।
हरिपाठ 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 म्हणजे नक्की काय, या शब्दाची व्याख्या करायची असेल तर ज्ञानोबरांची मूर्तिमंत दया म्हणजे हरिपाठ. ज्ञानोबरांनी जगाकडे पाहिलं आणि ज्ञानोबरांचं अंतकरण भरून आलं. आई ज्या वेळेला लेकराकडे बघते ना, त्यावेळेला आईचं अंतकरण नेहमी भरून येतं. लेकरू कसंही असो, भले का कसंही असलं, लेकरू आंधळं पांगळं बोबड कसं जरी असलं तरी त्या लेकराची तळमळ मात्र आईला असते. माझं मुलगा मोठं व्हावं, चांगलं शिकावं आणि चांगलं नोकरीला लागावं, नव्हे नव्हे सर्व काही त्याचं व्यवस्थित व्हावं, ही रात्रंदिवस तळमळ ज्या व्यक्तीची असते ती व्यक्ती म्हणजे आई आहे. अखंड तळमळ लेकराविषयी. हे झालं आपल्या आईविषयी. हे आपली आई फक्त आपली आई आहे, पण ज्ञानोबरा ही जगाची आई आहे, जगत जननी आहे. सगळं जग जिला आई म्हणतं, ही ज्ञानोबरा ही आई. ज्ञानाबाई आई, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानोबरा ही आई आहे. आपल्या लेकराचा आई अपराध ज्याप्रमाणे सहन करते, वेळ प्रसंगी आई लेकराशी रागाने बोलते. आज रागाने बोलले म्हणून कायम रागाने नाही राहत आई. मातेच्या कोपी ठोकले स्नेह ती ज्ञानोबरा म्हणतात. तिचं रागवणं सुद्धा प्रेमळ असत. लगेच दुसऱ्याच घडीला आई प्रेमाने बोलते. ज्ञानोबरांना राग येतच नाही. काय ज्ञानोबरांचं जीवन आहे, कधी कधी विचार केला तरी अंगावर काटा येतो. आम्ही नसतं गळ्यामध्ये माळ टाकली तर लोक महाराज महाराज करतात. कीर्तन करायला उभा राहिलं की हो आमच्यासाठी संतच अवतरले. लोकांची भावना बसते. आणि ज्या ज्ञानोबराने या संप्रदायाचा पाया रचला, त्या ज्ञानोबरांकरता लोकांनी पहिली उपमा दिली संन्यासाची कार्टी. दारादारात ज्ञानोबरांनी भिक्षा मागण्याकरता जावं. वयाच्या 6व्या वर्षी पोरखे ज्ञानोबरा झाले. आई वडील देहांत प्रायश्चित्त यांच्या करता घेतात. काय स्थिती प्राप्त झाली? ज्या लोकांकरता अवतार घेतला होता त्या लोकांनी काय दिलं? चिखल, दगड, शेण, नको नको त्या शिव्यागाळ. हे ज्ञानोबरांना त्या काळामध्ये घडलं. पण तरी सुद्धा ज्यांनी त्रास दिला त्यांच्याविषयी असलेली तळमळ ज्ञानोबरांची हरिपाठातून दिसून येते. विठ्ठल अतिशय लढीवाळपणे ज्ञानोबरा जवळ येतात, कुरवाळतात आणि लोकांना सांगतात, बाबांनो तुम्हाला आनंद पाहिजे ना, काय करा? अभंगाचं प्रथम चरण. खरा आनंद ज्यांना प्राप्त करायचा आहे त्यांनी काय करावं? नव्हे नव्हे खरा आनंद कोणाला प्राप्त होईल हा ज्ञानोबरांनी या ठिकाणी उपदेश केला. कारण आपण मागे बोलून गेलो, ज्ञानोबरा आई आहेत आणि आई हा लेकराच्या आनंदाचा विचार करते. आणि दुसरी गोष्ट, ज्ञानोबरा आई आहेत आणि संतही आहेत. आणि संतांचं हृदय तुम्ही संत माय बाप कृपावंत, माय बापाप्रमाणे असतं. संत ही अखंड तळमळ करतात आपल्या लेकराच्या उद्धाराकरता. लेकरू म्हणजे जगत. हे संपूर्ण जगत म्हणजे संतांकरता काय आहे? लेकरू आहे. लेकरू. आणि लेकराचं कसं कल्याण होईल भले का त्या लेकराने किती का त्रास देणार. पुराणामध्ये कथा भाग येतोय. भागवत पुराणामध्ये परीक्षित राजा जंगलामध्ये गेलेला आहे, वनक्रीडा करतोय. थकवा आला आणि थकून तहान लागली आणि पाणी पिण्याकरता एका ऋषीच्या आश्रमामध्ये गेलेला आहे. शमक ऋषींचा आश्रम आहे.
पाहिलेलं आहे कुणीच त्या ठिकाणी शिष्य कोणी दिसना, तहान तर खूप लागलेले आहे, काय करावं काय करावं. तेवढ्यामध्ये शमक ऋषी त्या ठिकाणी डोळे झाकून ध्यान लावून बसलेले त्यांना दिसले. डोक्यावर मुकुट होता सोन्याचा. सोन्याचा म्हणजे त्याचा नाही, सोने धातूचा. आणि नुकतंच कलियुगाला आरंभ झाला होता आणि कलीने कुठं कुठं राहावं हे सांगत असताना परीक्षित राजानेच नियम लावले होते, ज्या ठिकाणी सोनं आहे त्या ठिकाणी राहावं, म्हणून वारकऱ्याने सोन्याला स्पर्श करू नये. विठ्ठल सोन्याच्या ठिकाणी राहावं. कुठल्या सोन्याच्या ठिकाणी? जे सोनं वाईट मार्गाने कमवलेलं आहे त्या सोन्याच्या ठिकाणी राहायचं. हे भीमाने जरासंधाचं ते युद्ध करून तिथनं हिसकून आणलेलं तेच मुकुट डोक्यावर वाईट मार्गाने आलेला त्याच्यात राहील. कलियुगाचा प्रवेश मस्तकामध्ये झाला. हे ऋषी आहेत असं माहित असताना सुद्धा आवाज देऊन ऋषी जागे होत नाही, म्हणून रागारागाने मेलेला सर्प ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला. ऋषी ध्यानस्थ आहेत. सर्प काय काय ज्ञानोबराय म्हणतात, निद्रितेच्या अंगेशी सर्पतैशी उर्वशी. ध्यान लागलेलं आहे, मग सर्प आलं काय आणि अप्सरा आली काय, काय फरक पडतोय. ते कुणीतरी शिष्य मंडळींनी जाऊन तिकडेच शृंगी ऋषींना सांगितलं. शमक ऋषींचे मुलगा शृंगी ऋषी स्नान करत होते नदीवर. तुमच्या बाबांच्या गळ्यामध्ये कुणीतरी मेलेला सर्प टाकला. राग आला, तसंच नदीचं पाणी हातात घेतलं आणि शाप तिथूनच दिला. ज्याने कुणी गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला असेल तो आजपासून 7व्या दिवसाला मृत्यू पावेल. एका क्षणाचाही विचार न करता श्राप दिला. पुन्हा आपल्या आश्रमामध्ये आलेले आहेत. आल्यानंतर काही वेळामध्ये समाधीभंग झाली. समाधीभंग झाल्यानंतर अंगावर असलेला सर्प शमक ऋषी टाकून देतात. कुणीतरी लहान लेकरांनी टाकला असं, त्यात काय विशेष म्हटले. परंतु तेवढ्यात शृंगी ऋषी सांगतात, तुम्ही काही घाबरू नका. ज्याने हे कृत्य केले त्याला चांगलीच मी कडक शिक्षा दिली. पुन्हा नेत्र झाकले आणि पाहिलं कोण आलं होतं. कुणी हे कृत्य केलंय. आणि मग लक्षात आलं, डोळे उघडले आणि सांगितलं, अरे बाळा काय केलं हे तू. परीक्षित राजासारखा राजा आतापर्यंत झाला नाही आणि इथनं पुढे होणार नाही. धर्मराजा युधिष्ठिर जसे होते तसेच परीक्षित राजा आहे आणि या कलियुगातला हा शेवटचा राजा आहे. असा राजा पुन्हा होणं नाही. कलियुगामध्ये सुरुवात होताना परीक्षित राजा होते आणि तसे राजे आता झाले नाहीत. ना आपल्याला कुणाला बोट ठेवायचे ना काही नाही. जरी ते चांगले असले तरी कुठे ना कुठे तरी बोट ठेवण्याची जागा सापडते. राजकारण सापडतच. तात्पर्य तसा होणं नाही. तू हे योग्य नाही केलं. एका क्षणाचाही विलंब न लावता तड 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 पावले टाकत शमक ऋषी राज्यामध्ये गेलेले. रात्रीचे 12 वाजलेले आहेत. द्वारपाल त्या ठिकाणी उभे आहेत हातामध्ये तलवारी घेऊन. शयनगृहामध्ये जाऊन राजेसाहेब विश्रांती घेत आहेत. तेवढ्यात सैनिकाला सांगितलं, मला राजेसाहेबांना भेटायचं. सैनिकांनी सांगितलं, विश्रांती घेतात ते, आता वेळ नाही, उद्या सकाळी. अरे विश्रांती करायची वेळ नाही ही, आता मृत्यू तोंडावर आलेला आहे. आज्ञेचं उल्लंघन करून ऋषी आत गेलेले आहेत. राजेसाहेबांना उठवलं आणि म्हणले, अरे काय झोपलाय तू, तुला झोपण्याकरता वेळ नाही. काय झालं, मला माफी वगैरे मागितली, डोक्यावरचा मुकुट काढला, क्षमा मागितली, पश्चाताप होऊ लागलेला आहे. पश्चातापाची बी वेळ नाही. आता लगेच तू तुझा उद्धार करून घे. कसा उद्धार करायचा म्हणून जंगलामध्ये गेले. शुकाचार्यांची भेट झाली. शुकाचार्यांनी भागवत सांगितलं, भगवंताची लीला सांगितली आणि उद्धार झाला. 7 दिवसामध्ये मुक्त झाले. मृत्यू झाला नाही असं नाही, मृत्यू झाला. तक्षक नावाचा सर्प चावून मृत्यू पावेल असा वर होता. मृत्यू झाला तो भाग वेगळा. परंतु मृत्यूच्या आधी करेच ज्ञानोबराय म्हणतात, जे जन्मा अलीकडे मज होऊनी ठेले,
मग मरणी अनेकीकडे जातील केवी. मृत्यू येण्याच्या अगोदरच मुक्त होऊन गेले. हे ज्याच्यामुळे झाले ते म्हणजे संत. ज्यांच्यामुळे झाले ते म्हणजे संत. संतांचा कळवळा या ठिकाणी दिसून येतो. आणि ज्यांच्यामुळे झाले ते दुसरं वाक्य आहे, हरिवंश पुराण विठ्ठल तया नराला धले वैकुंठ जोडले. वैकुंठ शब्दाचा अर्थ आहे आनंद. हा आनंद कुणाला प्राप्त होतो? ज्ञानोबा पहिला उपाय सांगतात, हरिवंश पुराण. हरी म्हणजे भगवंत, वंश म्हणजे गुण, आणि पुराण हरीच्या गुणाचं वर्णन ज्या पुराणामध्ये केलेलं आहे असे ग्रंथ जो ऐकतो, वाचतो, पाहतो तो त्याला आनंद प्राप्त होतो. विठ्ठल पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज. अर्थ जरा समजून घ्या. हरी म्हणजे कोण? बोला. हरी म्हणजे कोण? यांच्याकडे नका बघू. हरी म्हणजे कोण? परमात्मा म्हणजे देव. वंश शब्दाचा अर्थ आहे गुण. हरीच गुण ज्या पुराण, पुराण म्हणजे ग्रंथ, हरीच गुण ज्या ग्रंथामध्ये लिहिलेले आहेत त्या ग्रंथांचं वाचन करणं, त्या ग्रंथाचं श्रवण करणं हा एक साधना सांगितली. आणि ज्याने केली तया नराला धले वैकुंठ जोडले, त्याला आनंद प्राप्त होतोय. कुणाला? कुणाला? ज्यांनी हरीचा गुण ज्या ग्रंथात केलेले आहेत. मग कोणते हो? ज्ञानेश्वरी, गीता, गाथा, हे जे काही ग्रंथ आहेत ते सगळेच ग्रंथ हरीच्या गुणांचं वर्णन करतात. म्हणून हे ग्रंथ अखंड वाचले पाहिजेत. कशा करता? ज्ञानोबांनी सांगितले म्हणून. या ठिकाणी हरिपाठामध्ये आतापर्यंत सगळे सांगितलं उपाय, पण पहिल्यांदाच ज्ञानोबांनी ग्रंथ वाचावं असं या अभंगामध्ये सांगितले. एवढे दिवस आम्ही म्हणतोय हरिवंश पुराण अभंग, पण हरिवंश पुराण या शब्दाचा अर्थच आपल्याला आतापर्यंत माहित नाही. हरिवंश पुराण या शब्दाचा अर्थ काय? हरीच गुण ज्या ग्रंथामध्ये लिहिलेले आहेत त्या ग्रंथ वाचणं, वाचता येत नसलं तर ऐकणं. विठ्ठल हो. आणि जर ऐकलं आणि वाचलं तर काय होतं? तया नराला धले वैकुंठ जोडले, त्याला वैकुंठ प्राप्त होतो. वैकुंठ म्हणजेच आनंद प्राप्त होतो. त्याच्याकरता हे ग्रंथ वाचायला पाहिजे. हा नियम सर्वांनीच करावा. याच्याकरता माळच गळ्यात असावी असं नाही बरं का. घरातल्या प्रत्येक मंडळींनी हा नियम केला पाहिजे की आपण रोज एक ना एक पान वाचलंच पाहिजे. आता जाऊ द्या बाकीचे ग्रंथ द्या सोडून, आता आपल्याला याच मुद्द्याला धरून चालायचे म्हटल्यानंतर ज्ञानेश्वरी किंवा गाथा हे वाचता येण्यासारखे ग्रंथात हे नित्य नेमाने रोज वाचलेच पाहिजेत. काही जण म्हणतात महाराज कशाचं आम्हाला वेळ भेटतोय या संसारात? नाही वेळ भेटत ठीक आहे. मला असं वाटतंय की कुणी 24 तास काम करत नाही. करत कोण 24 तास काम? 24 तास काम कोणीच करत नाही. मग 24 तास मधला वेळ 15 मिनिटं तरी आपण देवा करता देऊ शकतो. हे 15 मिनिटं जरी नाही देता आले तर निदान 5 मिनिटं तरी बसून आपण ज्ञानेश्वरीचं एक पान तरी वाचू शकतो. एक पान जरी वाचलं तरी किती जे पुण्य प्राप्त होतं ते अगणित आहे. नामदेव महाराज याच्या पुढे बोलतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. एक तरी ओवी किती? मग एक ओवी वाचायला वेळ भेटेल का नाही? ज्यांना वाचता येतं त्या सगळ्यांनाच म्हणतोय मी. एक तरी ओवी वाचता येणार नाही का? येईल ना, पण ते वाचण्याची सुद्धा बुद्धी होत नाही. मोबाईल 4-4 तास घेते, एक ओवी वाचले होत नाही. आपण वाचन केलं पाहिजे. घरातल्या सगळ्यांना करायला लावलं पाहिजे. ज्यांना वाचता येत नाही त्यांनी एवढंच करायचं, बोट फिरवायचं आणि बोट फिरवत फिरवत ज्ञानदेव 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 ज्ञानदेव. गाथा असेल तर श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम. बोट फिरवून फिरवून वाचायला येऊ लागले. ज्ञानोबांचं सामर्थ्य आहे.
तुमची कथा मी आतापर्यंत ऐकू नाही बरं का, पण तुम्ही आहेत हे आज कळलं. विठ्ठल माझ्या ज्ञानोबरांचं सामर्थ्य गणित आहे. ज्ञानेश्वरी जाऊ द्या हो, ज्यांना काहीच वाचता येत नाही, आई काहीच कळत नाही, अशी माणसं सुद्धा ज्ञानेश्वरी हातामध्ये घेऊन बोट फिरवू लागले. असं ज्ञानदेव 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 म्हणत म्हणत वाचू लागले. प्रत्यक्ष डोळ्यासमोर उदाहरण आहे ज्ञानोबरांचं सामर्थ्य. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. आमच्याकडे एक लेकरू आहे, हे माग इकडून 3 क्रमांकाचं दिसतंय का. ज्यावेळेस बाळा आमच्याकडे आलं होतं, क ख ग काही सुद्धा जुळत नव्हतं. आता पटपट 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 नसतं श्लोक म्हणतोय. ज्याला वाचता येत नाही त्याला सुद्धा ज्ञान प्राप्त करून देणारे ज्ञानोबा आहे विठ्ठल. हो, त्याच्याकरता निष्काम श्रद्धा लागते. निष्काम, अतिशय श्रद्धा. हे विश्वासच पडणार नाही नास्तिकवाद्यांना. म्हणणार क ख येत नव्हतं कसं काय, आता संस्कृत कसं काय वाचू शकेल. हेच तर सामर्थ्य आहे ग्रंथांचं. ज्ञानोबरायांचा ग्रंथ ज्ञानेश्वरी गाथा नाही वाचता येत, निदान बोट तरी फिरवावं. आणि ज्यांना वाचता येतंय त्यांनी वाचावं. इंग्रजी वाचल्यानंतर ना पुण्य होतंय ना पाप होतंय, पण ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर जे पुण्य होतंय ते पुण्य अगणित पुण्य आहे. आणि याच्याही पुढचं वाक्य ऐका. काही जणांना राग येईल माझ्या या बोलण्याचा, राग आला तर मनाव घ्या, पंढरपूरला जा. काय, ज्यांच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आणि गाथा नाही त्यांचं ते घर नाही, स्मशानभूमी आहे विठ्ठल. ज्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आणि गाथा नाही त्या घरचं आम्ही पाणी सुद्धा पित नाही पित. आपलं घर घर व्हावं असं जर वाटत असेल तर ज्ञानेश्वरी आणि गाथा घरात आणून ठेवा. हे ग्रंथ घरामध्ये राहू द्या. नाही वाचता येत महाराज, बोट फिरवा. बोट फिरवावी नाही वेळ महाराज, डोकं तर ठेवा, मस्तक ठेवा. नाही तेवढं जुळत तरी मस्तक तर ठेवा. मस्तक ठेवायला सुद्धा महाराज वेळ नाही. मस्तक ठेवायला सुद्धा वेळ नसेल तर हे मस्तक कामाचं नाही विठ्ठल. मस्तक जर ज्ञानेश्वरीच्या समोर आणि तुकोबरांच्या गाथा समोर जर टेकलं नाही तर ते मस्तक यमाच्या दारात जाऊन पडल्याशिवाय राहत नाही. म्हणून हे ग्रंथ आपल्या घरामध्ये उपलब्ध ठेवा. मला नाही माहित कोणाच्या घरात आहेत नाहीत, मला त्याची चौकशी करायची नाही, पण विनम्रपणे एक विनंती अवश्य राहील. तुम्ही जेव्हा जेव्हा कधी आळंदीला जाचाल, पंढरपूरला जाचाल, त्यावेळेला निदान ज्ञानेश्वरी तरी आणा. नाही जुळत तरी गाथा तरी आणा. तेही नाही जुळत निदान हरिपाठाचं पुस्तक तरी घरामध्ये आणून ठेवा. त्याला देव माना आणि त्याचं पूजन करा. नाही वाचता येत बोट तरी फिरवा. हे कृत्य जरी केलं तरी ज्ञानोबा म्हणतात तया नरा लाधले वैकुंठ जोडले हरिवंश पुराण विठ्ठल. आणि ज्यांच्या घरामध्ये हे ग्रंथ आहेत त्यांचं घर हे घर नाही, काय आहे, मंदिर आहे, मंदिर. कारण ज्ञानेश्वरी हे साक्षात ज्ञानोबराय आहेत आणि गाथा हा साक्षात तुकोबराय आहेत. म्हणून हरिवंश पुराण पुढचा शब्द काय, हरिनाम संकीर्तना. हरीचं गुण ज्याच्यामध्ये वर्णन केलेले आहेत असं ग्रंथ वाचावं, ऐकावं, पहावं. या बरोबर काय करावं, हरिनाम संकीर्तना. हरीच्या नामाच्या कीर्तनामध्ये अतिशय मनाने तल्लीन होऊन राहावं. त्या नामामध्ये तल्लीन होऊन राहावं. अखंड भगवंताच्या नामाचा घोष करावा. हरिनाम, हरिवंश पुराण, हरिनाम संकीर्तन. हरीच्या नामाचा संकीर्तन करावा. संत हे भगवंताच्या नामाचा अखंड घोष करतात. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखल प्रबंध. माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. अखंड भगवंताच्या नामाचा जयघोष करतात विठ्ठल. महाभारतातला प्रसंग आहे. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन हे भक्त होते. झोप नाही ना आली? झोप आली का?
ते स्वर वाचतोय ना असं गोड वाटतं ना, छानपैकी झोप वाटत. ज्यांना 2-2 गोळ्या खाऊन सुद्धा झोप लागत नाही त्यांना कीर्तनात बसल्यावर झोप लागते. आता याचं पुढचं वाक्य बोलू वाटते पण नको एकादशी दिवशी लय काय, पण नका पाप आडवं येऊन देऊ एवढं फक्त सरळ सांगतो विठ्ठल. ते भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन हे तसं पाहिलं तर यांच्यामध्ये लय नाती. लय म्हणजे खूप, खूप म्हणजे भरपूर. भरपूर म्हणजे कोणती कोणती? पहिलं नातं भगवान श्रीकृष्ण हे कोण आहेत? देव. आणि अर्जुन हे भक्त आहेत. हे पहिलं नातं. दुसरं नातं भगवान श्रीकृष्णांची आई ज्या होत्या त्या अर्जुनाची आत्या. तिसरं नातं भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन हे मित्र मित्र होते. देवभक्त जरी होते तरी मित्रासारखे राहायचे. चौथं नातं भगवंत हे गुरु होते आणि अर्जुन हा कोण होता? शिष्य होता. शिष्य असते हम शादी माम ताम प्रपन्नम, तरी सुद्धा कसं राहतो ते मित्रासारखं राहत. हे झालं चौथं नातं. आणि पाचवं नातं भगवंतांनी वडून ताडून आणलं होतं ते कोणतं नातं माहितीये का? अर्जुन हा भगवंताचा मेहुणा होता. भगवंतांनी सांगितलं, आवडली का तुला माझी बहीण? भगवंत काय म्हणतात? आवडली का माझी बहीण? अर्जुन लाजला. अरे लाजतोय कशाला? आवडली का तुला सांग. ही भगवंताची भाषा आहे, पुराणात मध्ये आली. मी काय मनाचं जोडत नाही. देवा असं काय बोलता हो? तिच्याकडे गेले भगवंत. हे असे चाळे भगवंताचे. कृष्ण होता ना, राम नव्हते ते. अर्जुन कसा वाटला? हसली की फसली? झालं. भगवंताने सांगितलं, हा झाले बघ मेहुणा विठ्ठल विठ्ठल. अगोदर सुभद्राला रथ शिकवला हाकायला, चालवता येत नव्हता रथ. देवा दादा मला रथ का म्हणून शिकवतोय? रथ का शिकवतोय? येईल का मला तुला? येईल का मला रथ चालवायला? गाडी नाही, अलीकडच्या काळातली गाडी, त्या काळातला रथ. येईल का मला? अर्जुनावर आपले आक्षेप येऊ नये म्हणून तिला समोर बसवलं रथ हाकण्याकरता. अर्जुनाला म्हणला बस माग. बलराम दादाला कळलं म्हणे बघतोच म्हणे अर्जुनाकडे. मग त्यावेळेला मग कुणीतरी सैनिक सांगितलं, अर्जुनाचा नाही काय दोष दिसत का? रथ आपलीच बहीण हाकत होती. मग कुठेतरी गप झाली. विठ्ठल तात्पर्य एवढे सगळे नाते भगवंताचे आणि अर्जुनाचे होते, पण भक्त होते. द्वारकेमध्ये आलेले आहेत भगवंत. आपलं अर्जुन भगवंत बसलेले आहेत आसनावर आणि अर्जुन आला पायापाशी बसला. पायापाशी बसला आणि तसं डोकं भगवंताच्या मांडीवर गुडघ्यावर टेकवलं. गुडघ्यावर टेकवल्यानंतर भगवंत आपलं त्यांची डोके अशी कुरवाळतात. डोके कुरवाळू लागलेले आहेत, केस कुरवाळू लागलेले आहेत. असं वर्णन केलं जातं की अर्जुनाची डोक्यावरची केस ही अशी गळ्यापर्यंत होती. त्यामुळे अर्जुनाचं एक नाव आहे गुडाकेश. गुडाकेश, ज्याची केस कशी आहेत? कुरळे केस होती. गुडाकेश अर्जुनाचं नाव आहे. गळ्यापर्यंत केस. ते आपलं केस कांगवा घेतला ओढतात. कोण? देव, जगाचा मालक अर्जुनाचे केस विचारतोय. रुक्मिणी आई साहेबांनी पाहिलं, कस तरी वाटलं. माझ्या नाही कधी केसाला हात लावला. किती वेळा लाडाने म्हटले पण नाही 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 नाही. इकडं लय प्रेम मेवण्याचं, इकडं लय भक्तावर लय प्रेम, शिष्यावर लय प्रेम. माझा विषय नाही वाटत काय. राग रुक्मिणी आईसाहेबांना आला. भगवंताने ओळखलं अंतरीची. अंतरातलं कळतं ना भगवंताला. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, न सांगता भगवंताने ओळखलं. ओळखल्यानंतर भगवंत बाजूला सरले. रुक्मिणी आईसाहेबांना म्हटलेले आहेत की आता मी थोडस आराम करतो. अर्जुन सुद्धा आराम करतोय. झोप लागली. केस कुरवळता त्याला काय कोणी उठवू नका. आणि बस इथे बसलेले भगवंत बाजूला गेले आणि गेल्यानंतर त्यांना कानावर आवाज ऐकू येऊ लागला रुक्मिणी आई साहेबांना. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव,
चौकशी करतात आवाज कुठून येतोय. भक्तराज अर्जुन तर झोपलेले आहेत. थोडासा कान लावून पाहिला मग लक्षात आलं, ज्या केसाला हात आपले स्वामी लावत होते त्या रोमा रोमातून आवाज येत होता, श्रीकृष्ण श्रीकृष्ण. आमची वाणी श्रीकृष्ण म्हणत नाही, अर्जुनाचे प्रत्येक रोम रोम श्रीकृष्ण म्हणत होते. काय तात्पर्य हो? हरिनाम संकीर्तन विठ्ठल. पहिलं आनंदाचा उपाय ज्ञानोबारायांनी सांगितला ग्रंथांचं वाचन. दुसरा आनंदाचा उपाय ज्ञानोबारायांनी सांगितला भगवंताच्या नामामध्ये तल्लीन होणं. आणि तिसरा उपाय ज्ञानोबाराय सांगतात जो शक्य होणं अवघड आहे, हरिवीन सौजन्य नेने काही. सौजन्य म्हणजे सोयरे. ते सौजन्य शब्द अलीकडे आठवलं की लोकांना पत्रिका दिसते कार्यक्रमाची सप्तातली. आमकाम कीर्तनकार सौजन्य कोण, ते सौजन्य शब्दाचा अर्थ तिथं नाही. कीर्तनकार त्यांना सोयर म्हणतात, तो भाग वेगळा. सौजन्य या शब्दाचा अर्थ सोयरा. सोयरा म्हणजे जवळचा. ज्ञानोबाराय म्हणतात हरिवीन म्हणजे हरी शिवाय. सौजन्य म्हणजे जवळचा. नेने काही. हरी शिवाय आम्हाला दुसरं जवळचं काही नाहीच. एकटा हरीच आवडतो, बाकीचे नावडे जनधन माता पिता. संतांना देव केवळ आवडतो, लोक आवडत नाहीत. आणि ज्यांना केवळ देव आवडतो, लोकांकडे ज्यांचं लक्ष नाही, लोकांना ज्यांनी जवळचं मानलं नाही, केवळ केवळ देवाला जवळचं मानलं. याचा अर्थ मायबापांना मानू नये असा नाही. याचा अर्थ भाऊ वडील बायको मुलं हे मानू नये असं नाही. याचा अर्थ एवढाच आहे, केवळ देव माझा आहे आणि मी देवाचा आहे. ज्ञानोबा माझा, विठ्ठल माझा. हा माझा शब्द केवळ देवाच्या ठिकाणी पाहिजे. विठ्ठल माया बाप चुलता, विठ्ठल भगनी आणि भ्राता, विठ्ठल विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरी पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, सोडवी भवव्यथा ज्ञानदेव. सर्व काही देव आणि संत मानणं यालाच म्हणायचं हरिवीन सौजन्य नेणे काही. आमचा आयुष्यातला भरपूर काळ हा लोकांनी आम्हाला मानावं याच्या करता होतो. पण ज्ञानोबाराय म्हणतात तुम्हाला खरा आनंद पाहिजे असेल तर लोकांनी मानण्याकरता नका वळू, लोक सौजन्य व्हावेत याच्या करता प्रयत्न करू नका. देव सौजन्य झाला पाहिजे याचा प्रयत्न करा. कारण लोकांचं फार अवघड आहे. आता मी दृष्टांत देत बसत नाही, सर्वांना ज्ञात आहे. लोक आज मानतात आणि आज मानणारी लोक उद्या मानतील असं निश्चित नाही. गांडुळासारखे असतात लोक. ज्या तोंडाने खायचं त्या तोंडाने सोडायचं, दोन तोंडी. लोकांचं फार मान्यता नाही. हरिवीन सौजन्य नेणे काय. आणि लोकदृष्टीने प्राप्त होणार जे काही सौजन्य आहे ते कायमचं नाही. लोक जवळ झाली तरी आज जवळ असतील, उद्या जवळ असतील असं निश्चित नाही. आणि आज दूर असणारी माणसं उद्या जवळ येतात, म्हणून हे शाश्वत नाही. सौजन्य शब्दाचा अर्थ होतोय जवळचा. आणि या जगामध्ये जवळचं फक्त आपल्याला देव आहे. विठ्ठल थोडासा आता विचार करा. आता जी तुमची बायको आहे, आता जे तुमचे आई वडील आहेत, आता जे तुमची मुलं आहेत, आता जी तुमची इस्टेट आहे, आता आता सध्या आता जे तुमचे सोयरीक आहेत, मामा काका नाना कोण असेल ते असेल, आता जे आहेत ते पूर्वी होते का? पूर्वी म्हणजे तुमच्या जन्माच्या पूर्वी होते का? तुमचा भले का कुठे का जन्म असेल त्या वेळेला तेच तुमचे आई वडील असतील, तेच तुमची बायको असेल, तेच तुमचा मुलगा असेल, असं असेल का? द्या सोडून. कधी ना कधी मरणारच आहे ना आपण. आपण गेल्यानंतर त्यावेळेला असतील का?
असतील का? निश्चितच नाही. ज्ञानोबराय भगवंत म्हणतात अव्यक्तादीनि भूतानि व्यक्त मध्यानि भारत अव्यक्तानि धनानैव तत्र का परिदेवना. अव्यक्त जन्माच्या अगोदर ते नाहीत, हे भगवंताचं वाक्य आहे. अनेक जण म्हणतात 7 फेरा 7 जन्माचं नातं, कशाचं काय या जन्मात कंटून गेलेलं असते, कशाचं 7 फेरा कशाच काय. भगवंताचं वाक्य अव्यक्तादीनि भूतानि, याच्या पूर्वी नाही. व्यक्त मध्यानि आता दिसतात, अव्यक्ता निधनानेव निधना मेल्यानंतर अव्यक्त नाहीत, फक्त मधीच आहे. मग जे मध्येच आहेत त्यांना कशाचं जवळचं तुम्ही मानताय? कायम कोण आहे? जन्मा अगोदर सुद्धा, आता सुद्धा आणि जन्मानंतर सुद्धा कोण आहे सोबत तुमच्या? बोला की कोण आहे? तुम्हाला माहित नाही काय? हरी हरी भगवंत आपल्या जवळच आहे. तो आपल्या जन्माच्या पूर्वी आपल्या सोबत होता, आताही आहे आणि आपल्या देहपातानंतर सुद्धा आहे. म्हणून हरिवीन सौजन्य नेणे काही, अशा प्रकारे ज्यांची स्थिती झाली. अशा प्रकारे म्हणजे कसं, जे ग्रंथाचं श्रवण वाचन किंवा केवळ दृष्टीने पाहणं करतात असे, जे भगवंताच्या नामात तल्लीन आहेत असे, आणि भगवंताशिवाय कुणालाच जवळचं मानत नाहीत असे, अशांना काय प्राप्त होतं? अभंगाचं 2य चरण. शांत तया नरा लाधले वैकुंठ जोडले सकळही घडले तीर्थाटन. तया नरा म्हणजे त्या मनुष्याला, लाधले लाधले म्हणजे प्राप्त झालं. काय प्राप्त झालं? वैकुंठ, वैकुंठ प्राप्त झालं. कुणाला प्राप्त झालं? तया नरा, त्या माणसाला. कोणत्या माणसाला हो? हरिवंश पुराण, हरिनाम संकीर्तन, हरिच्या ठिकाणी जो ग्रंथांचं वाचन करतोय, ज्ञानेश्वरी गाथा आदी करून जो भगवंताच्या नामाचा गुणानुवाद करतोय तो, आणि ज्याला हरीशिवाय दुसरं जवळचं कोण नाही त्याला तया नरा लाधले वैकुंठ जोडले, अशाला वैकुंठ जोडलं, प्राप्त झालं. तया नरा लाधले वैकुंठ जोडले सकळही घडले तीर्थाटन, त्याला वैकुंठ प्राप्त होतं. तुम्ही म्हणसाल वैकुंठ प्राप्त होतं म्हणजे काय मरावं लागतं का? कारण अलीकडे आपण पाहतो ना, माणूस मेला की त्याच्या नावापुढे काय जोडतात? वैकुंठवासी, कैलासवासी, आयुष्य पूर्ण गेलं, बरबाद झालं, बरबाद. कधी भगवंताचं नाम मुखाने घेतलं नाही आणि आशाच्या नावाच्या पुढे कैलासवासी, वैकुंठवासी. आता याचा जास्त नको विस्तार करायला, उगाच कोणाला लागतं. खरंच खरंच वैकुंठात जातात का? कुठं जातात याचा विचार आपण कशाला करायला? वैकुंठामध्ये तोच जातोय जो हरिवंश पुराण आहे. वैकुंठात तोच जातोय जो हरिनाम संकीर्तन आहे. वैकुंठात तोच जातोय जो हरिवीन सौजन्याने काही. तया नरा लाधले वैकुंठ जोडले, त्यालाच वैकुंठ प्राप्त होतो. वैकुंठ म्हणजेच निष्कळ अशा प्रकारचा आनंद, त्याला वैकुंठ प्राप्त होतो. मृत्यूनंतर तर प्राप्त होईलच होईल. ज्ञानोबराय म्हणतात ते ही वैकुंठची केले, त्यांनी संपूर्ण जगच वैकुंठ स्वरूप केलं, म्हणजेच आनंद स्वरूप केलं. अवघाची संसार सुखाचा करीन, तया नरा लाधले वैकुंठ जोडले सकळही घडले तीर्थाटन. अशा लोकाला कुठंही तीर्थाटनाला जायची गरज नाही. सकळही घडले तीर्थाटन, त्याला कुठं न जाता घरी बसल्या बसल्या सगळ्या तीर्थाचं त्याला पुण्य प्राप्त होतं. कुणाला पण? जो नित्य ग्रंथाचं पारायण करतोय, जो नित्य भगवंताचं चिंतन करतोय आणि ज्याला भगवंतच प्रिय आहे. तया नरा लाधले वैकुंठ जोडले सकळही घडले तीर्थाटन, त्याला सगळं या मृत्यू लोकामध्ये असलेले सगळे तीर्थ प्राप्त झाले. सगळे तीर्थ. कसं काय? ज्ञानोबराय म्हणतात 18व्या अध्यायामध्ये, एवं तो बोले ते स्तवन, तो देखे ते दर्शन, अद्वयाम जगमन, तो चाले तेची, तो करी ते तुली पूजा, तो कल्पी तो जपू माझा. ज्ञानोबराय म्हणतात अशा व्यक्ती झोपला, असा व्यक्ती झोपला. कसा? ऐकत जा जरा लहान लेकरासारखा. जो हरिवंश पुराण आहे म्हणजे ग्रंथाचं वाचन करतो, जो नामस्मरण करतो आणि त्याला देवाशिवाय दुसरं जवळचं कोण नाही, असा व्यक्ती झोपला तरी त्याची ती झोप नाही. तो निजे
ते समाधी माझी, ते झोपला नाही, समाधी लागली त्याला. तो चालायला लागला तर त्याचं चालणं नाही, ते चाले ते गमन तीर्थ. तो चालतोय, ते तीर्थाच्या दिशेने चालतोय. भले का टॉयलेटला का जाईना, टॉयलेटला जरी गेला तरी तीर्थाला गेलेलाच त्याला पुण्य प्राप्त होतं. कुणाला पण जो असा आहे त्याला. एवम तो बोले ते स्तवन, तो देखे ते दर्शन. तो जो बोलतो ते त्याची स्तुती आहे. तयानारा लाधले वैकुंठ जोडले, सकळे घडले तीर्थाटन. असा तो आहे, त्याला हे प्राप्त होत. पण असा जो नाही आणि जो मनांचाच कारभार करतो त्याच्या बाबतीत काय होतं? अभंगाचं तिसरं केलं. मनाला जे वाटेल तेच खायचं, मनाला वाटेल तेच प्यायचं, मनाला वाटेल तेच करायचं. असा मनोमार्गे गेला, मनाच्या मार्गाने जो गेला तो येथेची मुकला. तो या मृत्यू जन्म मृत्यू संसारामध्ये मुकला. हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. आणि हरिपाठाच्या ठिकाणी, हरीच्या नामाच्या ठिकाणी जो स्थिर झाला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. तो काय झाला? धन्य झाला, म्हणजे कृतकृत्य झाला, या संसाराच्या पलीकडे गेला. पूर्ण हरिपाठामध्ये 2 मार्ग सांगितलेले आहेत. एक म्हणजे मनोमार्ग आणि दुसरा संतांचा मार्ग. संतांची संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंते. संतांचा मार्ग हा हरीकडे घेऊन जातो आणि आपल्या मनाचा मार्ग हा यमाचा पाहुणा प्राणी होय तिकडे घेऊन जातो. म्हणून मनोमार्ग गेला, मनाच्या मार्गाने जाऊने जर गेला तर तो येथेची मुकला, या संसारामध्ये मुकून जातो. आणि हरिपाठी स्थिरावला, भगवंताच्या नामाच्या ठिकाणी जर स्थिर झाला तर तोची धन्य, तो धन्य होतो, कृतकृत्य होतो. ज्ञानोबा म्हणतात, तुमचं कसं का असं ना, पण माझं मात्र त्या भगवंताच्या नामाच्या ठिकाणी गोडी जडलेली आहे. अभंगाचं शेवट